मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली कथा. कथेचं शीर्षक आहे दुर्दैवी. सादर करीत आहोत कथा दुर्दैवी. तो मळा आणि गाव यात 2 मैलाचं अंतर होतं. नारळी, आंबे, जांभळं अशा उंच झाडांच्या गर्दीत एक मोठं घर होतं. त्याच्या डावीकडे एक बांधीव विहीर होती. ते घर, तो मळा आणि ती विहीर या भोवतालचे वातावरण भीषण आणि दाहक भासत होते. त्या घराकडे पाहताच पाहणाऱ्याची छाती धडधडत होती. त्या मळ्यात दहशत ठाण मांडून बसली होती. तिथं सर्व काही निर्जन होतं. कसलीही हालचाल जाणवत नव्हती. घरात माणसांची वस्ती नसून तिथे भयंकर राक्षस राहत आहेत असं वाटत होतं. त्या मळ्यातील घरासमोर एक पांध होती. ती नागमोडी वळण घेत गावाकडे गेली होती. तो वैशाख महिना होता. वळिवाचा पाऊस सांज करून फळी धरून येत होता. वातावरण काळवंडलं होतं. वारा उठला होता. मळ्यातील सर्व झाडं अंगात आल्यासारखी हालत होती. नारळीची झाडं तर गरागरा गिरक्या मारित होती. सोप्यात एका खुंटीला एक दोजरबी बंदूक लटकत होती आणि दुसऱ्या खुंटीवर कारतुसांची माळ लोंबत होती. एका खांबाला एक काळ्या रंगाचं शिकारी कुत्र बांधलं होतं. ते आत खुरमुंडी घालून बसलं होतं. खाली एक काळ्या रंगाचा जातीवंत घोडा 3 पायांवर निवांत उभा होता. समोरच्या खोलीत एक सुंदर पलंग होता आणि त्यावर एक धिप्पाड देहाचा माणूस उताना पडला होता. त्याच्या मिशा करड्या आणि सणसणीत होत्या. त्याचा चेहरा रुंद आणि रागीट दिसत होता. त्याचं नाक नोकदार होतं आणि डोळे टपोरे होते. त्यांचं वय 50च्या पुढं होतं. तो डोळे मिटून शांत पडला होता. तिथं सर्व काही शांत होतं. सामसूम, भेसूरता, दहशत यांचं तिथं साम्राज्यच पसरलं होतं. थोड्या वेळानं एका खोलीतून एक म्हातारा बाहेर आला. त्याच्या वयानं 60 गाठली होती. तो गिड्डा होता, पण त्याचा देह मजबूत होता. त्याचे सर्व केस पांढरे झाले होते. त्याच्या मिशा झुपकेदार होत्या. तो शांतपणे त्या खोलीत येऊन म्हणाला, "सरकार, चहा तयार झालाय." त्याचा शब्द ऐकून कुत्र उठलं. त्यानं तणाव देऊन अंग झाडलं. "हरिबा, सोप्यात खुर्ची टाका आणि चहा आणा." तो माणूस पलंगावर उठून बसला. त्याचा घनगंभीर आवाज घुमला आणि ते घर बोलतं झालं. हरिबाला गती आली. तो पळत गेला. त्याने घाई करून खुर्ची टाकली आणि मग चहा आणायला तो पुन्हा वळाला. मग तो धिप्पाड माणूस उठून उभा राहिला. प्रथम त्यानं आपल्या डाव्या पायाकडे नजर टाकली. त्याचा तो पाय गुडघ्यापासून तुटला होता आणि त्या जागी आता लाकडी पाय बसवला होता. पण त्याच्या देहात भरपूर रग होती. तो खटखट असा आवाज काढीत सोप्यात आला. आधी त्यानं बंदुकीकडे पाहिलं आणि मग तो शांतपणे खुर्चीवर बसला. हरिबानं चहा देऊन विचारलं, "पायाची ठणक थांबली का?" "हरिबा, पायातली ठणक थांबली आहे, परंतु या सयाजीराव भोसलेच्या काळजातील कळ मुळीच थांबलेली नाहीये." सयाजीराव अस्वस्थ होऊन म्हणाला, "हरिबा, ती कळ सरणापर्यंत माझी सोबत करणार आहे." "नगा नगा तसं बोलू," हरिबा बोलला. आणि सयाजीराव म्हणाला, "हरिबा, माणूस उगीच बोलत नसतो, तर त्याला बोलणं भाग पडतं. मी जगतो का हेच मुळी कुणाला कळत नाही. शब्दातही बंदुकीच्या गोळीचं सामर्थ्य असतं. बाळा चौगुल्याच्या शब्दानं माझं सर्वस्व उद्ध्वस्त करून मला गारद केलं. त्याचा मी खून करणार, त्याचा निर्वंश करणार आहे, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल." नंतर घरात स्तब्धता पसरली.
सयाजीराव पुन्हा उठला आणि शांतपणे आपल्या पलंगावर जाऊन पडला. त्यानं डोळे मिटून घेतले आणि त्याच्या जीवनाचा तो भयंकर शेवट पाहू लागला. तो भयंकर विपरीत प्रकार घडला. त्यानंतर सयाजीरावांना गावानं वाळीत टाकलं. अगदी मेलेलं कुत्र जसं तिरस्करणीय होतं तसा तो हेटाळणीचा विषय झाला. त्याचं वय 25 असेल आणि 2 मुलं बापूराव आणि निवृत्ती यांचा जन्म झाला. मुलं वाढू लागली आणि एकाएकी त्याची पत्नी आजारी पडून निर्वर्तली. 2 मुलं आई वाचून पोरकी झाली. ही 2 मुलं आपल्या वंशाचे दिवे आहेत. जर आपण दुसरी पत्नी केली तर आपल्या या 2 मुलांना नवी आई, सावत्र आई नीट पाहणार नाही आणि आपली ही 2 मुलं झिजून मरून जातील आणि स्त्रीलंपट म्हणून हा गाव आपला अपमान करील. तेव्हा आपण दुसरं लग्नच करायचं नाही असा सयाजीरावाचा निश्चय ठरला. त्यानं लग्न केलं नाही, केवळ मुलांसाठी, त्यांना दुःख होऊ नये यासाठी. बापूराव आणि निवृत्ती हे वाढत होते. ऐश्वर्याच्या त्या सुंदर पार्श्वभूमीवर ती 2 मुलं केळीच्या कोंबाप्रमाणे फोफावली, वाढली आणि सयाजीरावाला आनंद झाला. आपल्या जीवनाचं साफल्य झालं असं त्याला वाटू लागलं. तो पाहत होता, त्याच्या त्या करड्या नजरेखाली ती 2 मुलं वाढत होती आणि आता या मुलांची लग्न झाली की आपण या संसाराच्या जंजाळातून सुटलो या विचारानं सयाजीची पाठ धरली. तो मुलांच्या लग्नाचा विचार करू लागला. नोकर चाकर, पाहुणे यांच्या मार्फत यंत्रणा फिरू लागली. अनेक मातब्बर सयाजीरावाशी सोयरीक जोडायला तयार झाले. कित्येक मुली आल्या आणि 2 मुली पसंत करून एका वर्षी ती दोन्ही लग्न एकाच मांडवात उरकली गेली. सयाजीराव ही मामूली आसामी नव्हती. 5 दिवस सारा गाव मांडवात झुलत होता आणि दणकून खात होता. तो मांडव, ती शोभा आणि गाव जेवण यानं गावातील एकूण एक चूल बंद होती. अगदी गावाच्या देवीची जत्रा भरावी तशी लग्न पार पाडली आणि सयाजीरावानं सुटकेचा निश्वास टाकला. आणि श्रावणात दोन्ही सुना वाड्यात नांदायला आल्या. त्यांचं रूप आणि तारुण्य पाहून गाव दिपला. गावभर त्या 2 मुलींची रूपाचाच बोलबाला होऊ लागला. गावभर त्या 2 मुलींच्या रूपाचाच बोलबाला होऊ लागला आणि याच वेळी बाळा चोगुल्याचं डोकं फिरलं. तो व त्याची बायको यांनी रानच उठवलं. गावात भुंकांची भूतं उठवली. शब्दांनी वनवा लावला. तोंडातून विष देण्याऐवजी ते जालिम विष कानातून दिलं जाऊ लागलं. गाव दुचमटला. चोगुल्याची बायको एकदा सयाजीच्या सुनांना भेटली. तिनं त्यांची आलाबाला घेतली आणि हळूच ती म्हणाली, बाई सरळ नांदा, घरात सासू नाही, फक्त सासराच आहे. नी त्याची बायको मरून आज 20 वर्ष झाली आहेत. शिवाय तुमचा सासरा जरा रंगेल आहे, श्रीमंत आहे, तेव्हा पहा आणि आबरू सांभाळा. हे ऐकून त्या दोन्ही सुना दचकल्या आणि भलत्या सावध झाल्या. सासरा पुढे दिसला की पळू लागल्या, दडू लागल्या आणि सयाजीराव विचारात पडला. आणि बाळा चोगुल्यानं गावात पेरणी केली. या पोरांची लग्न का केली आहेत याचा आता गावानं विचार करावा. हे ऐकून गावकरी चमकत आणि गंभीर होऊन विचारित, चौगुलं व्हायचं सरळ सांगा की. हे बघा, सयाजीराव दांडगीसर आहे. त्याच्या वाड्यात 2 भूतं नाचायला लागले ती. म्हणजे त्याच्या नव्या करकरीत तरण्या सुना आता वाड्यात आल्या ती. आणि ह्यो सयाजी त्यासने हाताखाली घेऊन कवाच मोकळा झालाय. बाळा चौगुल्याचं बोलणं ऐकून माणसं पळच काढीत होती आणि चौगुला भेटल त्याच्या कानात त्याच फुनग्या सोडित होता. दुसरी आघाडी बाळाच्या बायकोनं उघडली होती. पांदीत, पानवठ्यावर, रानात
तिला जी बाई भेटेल तिला ती तेच सांगित होती. ती दुःखी कष्टी चेहरा करून म्हणत होती, मेल्यानं पोरांची लग्न नावाला केली व आता दोन्ही बी सुना बळकावून बसलाय. पोरांचं काय, ती भोळी आहे ती. चोगुला आणि त्याची बायको तोंड हातात घेऊन सयाजीच्या अब्रूला आग लावित होती, पण ते सयाजीच्या कानापर्यंत जात नव्हतं. नंतर बाळू चोगुल्याच्या बायकोनं सरळ सयाजीच्या घराकडेच मोर्चा वळवला. एके दिवशी तिनं थोरल्या सुनेला एकांतात गाठली, चेहरा गंभीर केला आणि तुझ्याच हिताचं सांगते असा आव आणून ती म्हणाली, सुनबाई तू तरणी हाईस, घरात दुसरं बाय माणूस नाही, घरात एकटा सासरा हाय हे मला समजलं नाही. सून चमकून म्हणाली, मला कळलं असं सांगा की. बाई मलाही इकत कलागत न ग, बाई मलाही इकत कलागत न ग, चोगुलेबाई दबक्या आवाजात म्हणाली. तुझी सासू मरून आज 25 वर्ष झाली. तुझा सासरा बिन बायकोचा आहे, तवा लाजून लपून असावं. माणसाचं मन कवा फिरल त्याचा नेम नाही. एवढंच, आता मोरचं तूच वळीक. सून काहीच बोलली नाही, मात्र आता सासऱ्याचा आणि त्याच्या मनाचा ती विचार करू लागली. पुन्हा चोगुलेबाईनं दुसऱ्या सुनेला भेटून तिच्या मनात सासऱ्याबद्दल जबरदस्त भीती कोंबली. विस्तव धुमसत घातला आणि भोसलेच्या वाड्यात कधी भडका उडतोय याची ती वाट पाहू लागली. बाळू चोगुला हा स्वतःला गावाचा करता कारभारी समजत होता, परंतु सयाजीरावाचा दरारा गावात जबर होता. तशीच त्याची दौलतही अपार होती. सयाजी बोलेल ते गाव ऐकीत होता आणि चोगुला अवमानित होत होता. सयाजी पुढं त्याची उंची थिटी पडत होती आणि म्हणूनच तो कुरापती काढून सयाजीला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होता. सयाजी हा स्वभावानं रंगेल आणि रगदार होता. तो सहसा घराबाहेर पडत नसे आणि पेठेत आलाच तर तो कुणाशी बोलत नसे. तो काय करतो, कसे दिवस काढतो हे कुणालाच कळत नव्हतं. आणि थोड्याच दिवसात एक भयंकर बातमी गावात पसरली. सयाजीराव खूप दारू प्याला आणि त्या धुंदीत त्यानं आपल्या दोन्ही सुनांवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून गाव थरहरला. घरोघर तीच चर्चा होऊ लागली. ती बातमी कोठून आली, कशी फुटली याचा कुणालाच पत्ता नव्हता. मात्र प्रत्येक माणूस गल्लोगल्लीत पडक्या आवाजात एकमेकांना हे खरं का एवढा एकच प्रश्न विचारित होता आणि पुढे जात होता. नाक घरात शिरावा तद्भत ही बातमी सयाजीरावांच्या वाड्यात शिरली. हाहाकार उसळला. 2 मुलांनी ती बातमी कानावर येताच प्रथम आपापल्या बायकांना चोप दिला. तो असा की त्या दोघींनी गुन्हा कबूल केला व आपल्या मामांजींनी जबरी केली, आम्ही त्याला काय करणार असं म्हणून आपलं काहीच चाललं नाही असं म्हणत दोघींनी शपथा घेतल्या. मग त्या 2 पोरांची डोकी भडकली. त्यांनी भराभर कुऱ्हाडी काढल्या आणि अचानक सयाजीवर हल्ला चढवला. कचाकच वार घातले. काही विचारलं नाही. बापाला ठार मारायचा एवढा एकच विचार त्यांनी केला होता आणि डोळं झाकून ती पोरं आपल्या जन्मदात्याला मारित होती. सयाजी रक्ताच्या थारोळ्यात लोळत होता, पण काहीच बोलला नाही. नंतर तो मेला असं समजून पोरं मागं सरली आणि हरिबा या चाकरानं सयाजीला गाडीत घालून तालुक्याच्या दवाखान्याकडे पळवला. मोठा माणूस म्हणून डॉक्टरांनी शिकस्त केली. सयाजीनंही पैशाची पर्वा केली नाही. मात्र त्याचा एक पाय कायमचा गेला आणि मला कुणी मारलं हे मला माहीत नाही असं पोलिसांना सांगितलं. 6 महिने दवाखान्यात राहून सयाजी येऊन मळ्यात राहत होता. आज 2 वर्ष तो गावात जात नव्हता. त्याची 2 मुलं गावात होती. त्यांच्या बायका आपापल्या माहेरी जाऊन राहिल्या होत्या. सयाजीरावाच्या भरल्या संसाराची
वाताहत झाली होती. आणि मग चौगुले शांत झाला होता. आता तो हसत होता. परंतु सयाजीची मुलं शांत नव्हती. वाड्यातील बातमी बाहेर कशी गेली याचा ते दोघं तपास करीत होते. आणि प्रत्येक माणूस हळूच चौगुल्याच्या घराकडे पाहून चालू लागत होता. पोरं मनात चरफडत होती. सयाजी त्यांचं तोंड पाहत नव्हता. चौगुल्याच्या आगलावेपणा त्याच्याही कानावर आला होता आणि काय करायचं याचा तो विचार करीत होता. पुष्कळ खुलासा झाला होता, पण कटुता कायम होती. चौगुले नि भोसले वैर धुमसतच होतं. त्याचा शेवट जवळ येत होता. वातावरण भलतंच काळवंडलं नि पाऊस उठला. वारा ढगाशी झोंबी खेळू लागला आणि सूर्याचं अस्तित्व नाहीसं झालं. वीज कडाडून कोसळू लागली. त्या दिवशी शिगावचा बाजार होता. बाजारची माणसं ढगाकडे पाहत जीव मुठीत घेऊन पळत होती. काही जिथं आडोसा मिळेल तिथं दडी मारून बसत होती. उभ्या बाजाराची दाणादाण उडाली होती. सयाजीच्या मळ्यात अंधार पडला. त्या प्रचंड घरात 2-3 दिवे पेटले. त्यांचा अपुरा प्रकाश त्या काळोखात चाचपडू लागला. सयाजीराव आपल्या खोलीत त्या पलंगावर पडला होता. हरिबा एका खोलीत संध्याकाळचं जेवण तयार करीत होता. बाहेर पाऊस मी म्हणून कोसळत होता. त्यानं 10 दिशा आंधळ्या करून सोडल्या होत्या. ओढे नाले भरून जात होते. बोरगावच्या वाटेवरचा मोठा ओढा नदीसारखा गरजत होता. सयाजी उठला. त्यानं अंगाला आळोखे पिळोखे देऊन हाडं मोकळी केली आणि सहज सोप्यात नजर टाकली. नि तो चकित झाला. खळखळ काकणं वाजली. तो मंजूळ नाद आज कित्येक दिवसांनी तो ऐकत होता. त्यानं समोरचा कंदील उचलून समोर धरला. कोण आहे? मी आहे. एक 20 वर्षाची सुंदर तरुणी पुढे झाली. ती संपूर्ण भिजली होती. तिच्या अंगातून पाणी झिरपत होतं. तिच्या कानाच्या शेजारची चोरटी केसांची बट तिच्या गालावर चिकटली होती. तिचे डोळे पाणीदार नि रसरसीत होते. तिनं तंग कास घातली होती आणि तिची तंग चोळी आता भिजून अधिकच तंग होऊन तिच्या अंगात रुतून बसली होती. ती तटतटत होती आणि तिची रुंद उभार छाती अंगाशी पदर चिटकल्यानं अधिकच उभार दिसत होती. सयाजीनं तिला संपूर्ण निरखून घेतली. नि म्हणाला, कुणाची तू? बाळू चौगुल्याची. ती उत्तरली. चौगुल्याची? सयाजीला धक्काच बसला. म्हणाला, कुठे गेली होतीस? बाजाराला. ती तशीच त्याच्यासमोर उभी होती. ती किंचित भेदरली, पण ती मुळीच न घाबरता दुबळा हसत होती. मग आत ये, तो तिला रोखून पाहत म्हणाला. काखेतील बोचकं बाजूला ठेव आणि अंगावरचं लुगडं प्रथम पिळून काढ. बरं. तिने मान डोलावली आणि आतल्या मोरीत जाऊन तिनं लुगडं पिळून काढलं. परंतु चोळीचं काय करावं हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला आणि ती बावरली. आणि तिची मोहक हालचाल पाहून सयाजी गंभीर झाला. बाहेर पाऊस, वारा आणि वीज यांनी हातात हात घालून हैदोस मांडला होता. सयाजीनं नंतर विचार केला आणि शेजारच्या खोलीत जाऊन एक पेटी उघडली आणि त्यातील एक लुगडं आणि चोळी काढली. ते लुगडं त्याच्या मृत पत्नीचं होतं. त्यानं एक आठवण म्हणून आतापर्यंत जतन केलं होतं. तुझं नाव काय? माझं नाव रखमा. ती हसली. तिला ते लुगडं देऊन तो म्हणाला, हे नेसून अंगावरचं वाळत घाल. ती गुमानं ते लुगडं घेऊन एका कोपऱ्यात जाऊन नेसून आली. ती त्याला आपल्या मूर्त पत्नीसारखी भासू लागली. एकाएकी त्याच्या हृदयातील 25 वर्षापूर्वीच्या भावना जागृत झाल्या आणि ते तारुण्य सरकन परत आल्याचा त्याला भास झाला.
तो शांतपणे उठून म्हणाला, चल. कुठं? रखमानं विचारलं. ये. तो चालू लागला. तिला घेऊन तो हरिबाच्या खोलीत गेला. नी म्हणाला, तू चुलीपुढं बसून उभ आण आणि मग इकडे ये. ती काहीच बोलली नाही. चुलीपुढं बसून शेकू लागली. रात्री त्या सर्वांची जेवणं झाली. मग सयाजी हरिबाला म्हणाला, हरिबा, हिची झोपायची सोय तुमच्या वरच्या खोलीत करा आणि सकाळी तिला लवकर गावाकडे पाठवा. नंतर तो तसाच आपल्या खोलीत आला आणि बंदुकीवर नजर रोखून म्हणाला, मला सूड घ्यायचा आहे, पण माझ्या प्रतिष्ठेला साजेसाज, हलकट नव्हे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन कथेसह.